मित्रांनो, ओंकार गोटपान यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. बघू शकता कशा पद्धतीने शेळ्या चरायला लागल्यात. आत्ताच सोडून आणल्यात ज्येष्ठ मित्रांनो. बघू शकता कशा पद्धतीने चरायला लागल्यात. तर मित्रांनो, ही पलीकडे कंपाऊंड केलेलं आहे, त्याच्या आतमध्ये म्हणजे बेगरूम आहे तिथं. त्याच्यामुळे पहिले मित्रांनो कंपाऊंड नव्हते केलं, तेव्हा लय खायला होतं. आतमध्ये गेले ना लय शेळ्या चांगल्या फुगायच्या, पण आता त्यांनी सगळे पॅक करून टाकल्यामुळं आपल्याला आतमध्ये काय जाता येणार नाही. त्याच्यामुळे आता कडकडनी तारा लागतात बाहेरून. आणि मित्रांनो, तिकडे पलीकडे गेलं तर तिकडे लय मोठं तळ आहे. त्या तळ्याच्या कडकडनी बरंच मोठं पडीक आहे. त्या पडकात चारायच्या मग निवांत मध्ये. त्या पडकात पण मित्रांनो चरायला लय जागा होती, पण काय ती पडीक त्यांचं होतं, त्यांनी सगळे काट्या बिट्या काढून टाकल्यात. आणि ती काट्या बिट्या काढल्यामुळे यंदा जरा खायला कमीच झालंय. त्यांचे सोलर बसवायचे होते यंदा. काय झालं विषय काय माहिती. तर आपल्या शेळ्यांना मग जागाच नसते राहिली मित्रांनो चरायला. आणि मित्रांनो, विशेष म्हणजे सकाळी बोकुड आणला आपण काष्टीहून जाऊन. हो काय हो, कसा दिसतो एकदम नातफळामध्ये आणलाय. सकाळीच आणलाय मित्रांनो. 20 किलोमीटर जाऊन आणला. 20 किलोमीटरवरून सकाळी लवकर उठून गेलो 6 वाजताच. बाजारावरून 8:30 वाजता घरी होतो. टू व्हीलरवरच गेलतो. टू व्हीलरवर मोटरसायकली म्हणजे गाडीवरती धरून आणलाय त्याला. माग धरून आणलं होते. हात अवघडला होता, पण काय आता आपल्याला गरज होती त्याच्यामुळे आणला त्याला. तर मित्रांनो, हे बोकुड आपल्याला कितीपर्यंत बसला असेल कमेंट करून सांगा. म्हणजे कितीला आणला असेल कमेंट करून सांगा मित्रांनो. एक अंदाज कितीला बसला असेल, कितीपर्यंत आणला असेल. बघू शकता आता निवांत चरात. पण हिची काय गाय ही सारखी घरा पळते. ते मित्रांनो घरी घास आहे ना, त्याच्यामुळे घरा पळतात सारखे. एकदा निघाले ना सारख्या घरीच पळतात. सारख्या घरी काय. मग घरी जाऊन घासाला सोकल्यामुळे इकडे चरत नाहीत लय. एकाच जागेत थांबतात घासामुळं. घासाला सोकल्यात ना आता. आणि घरात बसून निघलं ना मित्रांनो, अरे कॉर्नर आहे थोडा, त्या कॉर्नरच्या शेजारीत घास आहे. सोडल्या ना घरून शेळ्या सोडल्या ना सगळ्या घास देतात लगेच. पुढं पळत जातात, मला सोडूस तोवर घासत जातात. तर काय करावं त्यांना काय नाही, असं झालं. तर मित्रांनो, चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.